या नाही इकडं. बस आता. बसा येऊ तुला काय? भैया आम्ही आज तिसरा दिवस आहे उपोषणाला बसलेलो. तर आमचं एकच मागणी आहे की जी वृक्ष लागवड झालेली आहे त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे. त्याचे पुरावे आम्ही 26 तारखेला बिराजदार साहेब यांना दिलेले आहेत. बिराजदार साहेब त्याच्यावर चौकशी करीत नाहीत. पूर्णपणे ते भ्रष्टाचाराला पाठिंबा देण्याचं काम करतात. आणि इथं जे लखमावड साहेब आहेत ते तर इथं ड्युटीलाही नाहीत ते. आणि इथं आम्ही उपोषणाला बसल्यापासून आमच्याकडे कोणी आलं नाही. आणि काय नाही, माझी तब्येत एकदम खराब झालेली आहे. मी ह्यांना विनंती केली की बाबा मला उपचाराची गरज आहे, तुम्ही फोन लावून इथं कुणीतरी बोलून घ्या सरकारी दवाखान्यातला आणि मला तपासणी करा. परंतु हे इंग्रजापेक्षा भयानक वागत आहेत सर. यांना विनंती, वारंवार विनंती करूनही ते काही ऐकत नाहीत. आणि तेच अधिकारी आमच्यासोबत भांडणं करण्याचा प्रयत्न करतात, नोटीसी लावण्याचा वळतच प्रयत्न करतात. मी आत्ताच 112 नंबरला फोन लावून सगळी व्यवस्थित त्यांना घटनेची माहिती दिलेली आहे. आता काय मागणी असेल सर? आमची एकच मागणी की जे झालेला भ्रष्टाचार आहे वन विभागाचा त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि जे संबंधित अधिकारी आहेत या भ्रष्टाचारामध्ये त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.